नमस्कार मित्रांनो, आता आपल्या सर्वांसाठी उदयाला घेऊन आलो आहे शेती मित्राच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट। देशांतर्गत बाजारामध्ये होता चीनमुळे कापसाचा बाजारभाव 100% होणार 8,000 पार। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होता चीनमुळे 100% होणार 8,000 पार। पण देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे कापसाचा बाजारभाव कधी आणि कसा होणार 8,000 पार। देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 8,000 होण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना आणखीन किती वाट पाहावी लागणार? जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओस एकदा लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत। तर मित्रांनो, आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ व सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता चीनमुळे कापसाचा बाजारभाव 100% होणार या ठिकाणी 8,000 पार। पण देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे कापसाचा बाजारभाव कधी आणि कसा होणार या ठिकाणी 8,000 पार। देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे कापसाचा बाजारभाव 8,000 होण्यासाठी आपल्या सर्वांना आणखीन किती वाट पाहावी लागणार? चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तरे। देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला बघितलं तर कापसाची बाजारभाव पातळी ही 7,100 पासून 7,600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। जो कापसाचा बाजारभाव इथून एका महिन्यापूर्वी 6,800 ते 7,200च्या दरम्यान होता, तोच कापसाचा बाजारभाव आता 7,100 पासून 7,600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। मग कापसाच्या बाजारभावात ही तेजी येण्यामागचं कारण काय? तर हे कारण आहे मित्रांनो चीन। मित्रांनो, अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये जो टॅरिफ वॉर या ठिकाणी सुरू आहे, यामुळे चीन अमेरिकेतून जो कापूस आयात करत होता तर त्याच्यावरती आता त्यांनी 15% आयात शुल्क वाढवले आणि याच्यामुळे चीनच्या मार्केटमध्ये जो कापूस सध्या येतोय तो 15% महागलेला आहे। यामुळे चीन आता दुसरा पर्याय म्हणून भारताकडून भविष्यात मोठ्या प्रमाणात कापसाची आयात करणार। यामागचं कारण म्हणजे भारतातून जो कापूस चीन आयात करणार तो एकतर काय डिस्टन्समुळे जवळ आहे आणि जशी जशी चीनची ही कापूस आयात वाढत जाणार तसा तसा देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची मागणी व पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट, देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची आवक ही दिवसेंदिवस घटत आहे। म्हणजे आपल्याला एकीकडे या ठिकाणी चीनची कापूस आयात प्रचंड वाढताना दिसणार, तर दुसरीकडे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा पुरवठा प्रचंड घटताना दिसणार। यामुळे मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार। या तफावतीमुळे कापसाचा बाजारभाव हा 100% आपल्याला मे महिन्यात 8,000 पार जाताना दिसणार। तर या परिस्थितीमध्ये चीनमुळे अशा पद्धतीनं कापसाचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये होऊ शकतो 8,000 पार। तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण कापसाची विक्री कधी करायची? तर माझं मत आहे, तुम्हाला 7,500, 7,600, 7,700 पासून 8,000 पर्यंत कापसाचा बाजारभाव मिळाला तिथे 100% कापसाची विक्री करा। जास्त या ठिकाणी तेजीची अपेक्षा करू नका, हीच आपणास कळकळीची विनंती। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रांवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप आभार।